प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. यावे पवित्र आत्म्या यावे, यावे पवित्र आत्म्या यावे, यावे पवित्र आत्म्या यावे. दिव्य प्रकाश पसरित यावे, जनित जनांच्या प्रकायावे. यावे पवित्र आत्म्या यावे, यावे पवित्र आत्म्या यावे. गेले बरेच दिवस आपण पवित्र आत्म्याच्या आगमनाची तयारी करत होतो आणि पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण देत होतो. आज पेंटेकॉस्ट. पेंटेकॉस्ट ह्या शब्दाचा अर्थ 50वा दिवस. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरला. हा प्रसंग ख्रिस्त सभा आज साजरा करत आहे आणि ह्या प्रसंगाचं महत्त्व एवढं मोठं आहे की ज्याप्रमाणे पवित्र मरिया पवित्र आत्म्याच्या योगे गर्भी संभवली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तिने जन्म दिला, त्याप्रमाणे पवित्र आत्मा ज्यावेळेला प्रेषितांवरती उतरला त्यावेळेला पवित्र मरिया त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्या ठिकाणी ख्रिस्त सभेचा जन्म झाला. ख्रिस्ताचा जन्म झाला पवित्र आत्म्याच्या योगाने. ख्रिस्त सभेचा जन्म झाला तो सुद्धा पवित्र आत्म्याच्या योगाने. आणि म्हणूनच ह्यानंतर ताबडतोब उद्याच्या दिवशी सोमवारी आपण पवित्र मरिया ख्रिस्त सभेची माता हा सण साजरा करत असतो. आज पेंटेकॉस्ट म्हणजे पवित्र आत्म्याच्या आगमनाचा दिवस. खरं पाहता हा सण यहुदी समाजामध्ये प्रचलित होता आणि त्या सणासाठीच जेरुसलेमला बरेच लोक एकत्र जमलेले होते. वर्षातून 3 महत्त्वाच्या सणाच्या निमित्ताने जेरुसलेमला लोक एकत्र येत असत. पेंटेकॉस्टचा दिवस, मंडपाचा दिवस आणि वल्हांडणाचा सण. ह्या 3 सणासाठी लोक जेरुसलेमची वारी करायची. पेंटेकॉस्टच्या निमित्ताने लोक जेरुसलेमला आलेले किती दूरवरून आले होते ह्याची आपल्याला कल्पना येऊ शकते. कारण ज्या वेळेला पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरला त्यावेळेला कमीत कमी 14 ते 15 वेगवेगळ्या ठिकाणचे लोक त्या ठिकाणी एकत्र जमल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांच्या भाषांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि तो संपूर्ण प्रसंग किती नाट्यमय आहे बघा, की अकस्मात आकाशातून सुसाट्याच्या वाऱ्यासारखा नाद झाला. तो सुसाट्याचा वारा साधी हवा नव्हती, साधा श्वास नव्हता, साधी झुळूक नव्हती, तर सुसाट्याचा वारा होता. प्रचंड अशा ताकदीने पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरला आणि अग्निजिभांच्या रूपाने तो प्रत्येकावरती जाऊन विसावला. पवित्र आत्मा अग्नीच्या रूपाने प्रेषितांवरती उतरतो की थोड्याच दिवसात तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने होईल असं प्रभूने जे सांगितलं होतं ते त्या क्षणाला पूर्णत्वास गेलं. सुसाट्याचा वारा जीवन देणारा, तर अग्नी शुद्ध करणारा. आणि म्हणूनच जे प्रेषित दडून बसले होते, घाबरून गेलेले होते, ते प्रेषित मात्र आत्ता पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरता बरोबर धैर्याने देवाचं वचन सांगू लागले आणि जमलेले सगळे लोक आश्चर्यचकित झाले. सकाळी 9-10ची वेळ असेल आणि ती वेळ काही द्राक्षरसाने मस्त होण्याची वेळ नव्हती. म्हणून काही लोकांनी थट्टा करत म्हटलं, हे द्राक्षरसाने मस्त झालेले आहेत. परंतु पवित्र आत्मा उतरल्यानंतर त्यांचं बदललेलं रूप पाहून सर्वजण अचंबित झालेले होते. आणि त्यानंतर संपूर्ण जगभर ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं. हे कशा प्रकारचं सामर्थ्य आहे
ते दुसऱ्या वाचनात आपल्यासमोर सादर करण्यात आलेले आहे की कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, परंतु तो देणारा पवित्र आत्मा एकच आहे. सेवेचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु प्रभू एकच आहे. कार्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु ते कार्य करणारा देव एकच आहे. म्हणजे पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तिघांचं मिळून जे पवित्र त्रैक्य आपण आपल्या श्रद्धेमध्ये मानत असतो, त्यांचं वर्णन तिकडे आलेलं आहे. म्हणजे पवित्र आत्म्याचा विचार जर आपल्याला करायचा असेल तर तो स्वतंत्रपणे करता येत नाही. तो करायचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीच्या प्रकाशात, तो करायचा परमेश्वर पित्याच्या योजनेच्या प्रकाशात. आणि म्हणूनच संत पॉल पुढे सांगणार आहे की पवित्र आत्म्याने प्रेरणा दिल्याशिवाय कोणालाही देवाला अब्बा बाप्पा अशी हाक मारता येत नाही आणि येशू हा ख्रिस्त आहे असं कबूल करता येत नाही. असं हे पवित्र त्रैक्याचं घट्ट आणि घनिष्ठ असं नातं आहे. आपल्याला शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे प्रेषितांना पवित्र आत्मा देतो त्याचं वर्णन वाचायला मिळतं. त्या वर्णनावरती आपण बरंचसं चिंतन केलेलंच आहे, परंतु एक महत्त्वाचा मुद्दा तिथून आपल्याला टिपायचा आहे. प्रभूने शिष्यांवरती फुंकर घातली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आज प्रभू आपल्याला त्यासाठी पाचारण करत आहे. प्रभूने आपल्याला स्वीकारलेला आहे. आपण प्रभूला स्वीकारलेला आहे की नाही तपासून पाहूया आणि त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगण्यास सुरू करूया. त्याच्या दानांचा वापर करूया, त्याची कार्ये अनुभवूया, त्याची फळे धारण करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. Hallelujah, hallelujah. God is good all the time. All the time, God is good. And all God's people said, Amen. And all God's people said, Amen. And all God's people said, Amen.